brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तुम्ही आता शिवसेनेचा इतिहास सांगितला आणि ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की मुंबईमध्ये जे शिवसेनेनं घरं जोडली, अनेक जोडलं. आज आपण वर्तमानात जर बघितलं, भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं शिवसेनेवरती टीका करत आहे, मुंबईतील मराठी माणसांनी मुंबईच्या बाहेर घेऊन गेले आहेत, नंबर 2 आता निवडणूक लागली आहे. मुंबईमध्ये जर आता यांची सत्ता आली तर कोणत्या तरी खानला निवडून महापौर बनवतील. ह्या सर्व टीकेवरती आणि जो तुमचा म्हणजे त्यांचा शिवसेनेचा प्रवास आहे, याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मुंबईतल्या मराठी माणसासाठी शिवसेनेने काय केलं हा एक अगदी वेगळाच मुद्दा आहे. शिवसेनेच्या हातात राज्याची सत्ता ही 95 ते 99 आणि मग फडणवीसांच्या काळात एकदा 5 वर्ष आणि पुन्हा उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी बनवली तेव्हा, अशी मिळून टोटल 10 वर्ष पण नव्हती. पण मराठी माणसांच्या हितासाठी त्यांनी बरंच काही केलं असं सहज सांगता येतं आपल्याला. त्याची एक साधी गोष्ट आहे की अजूनही मराठी माणसं सांगतात की जर शिवसेना नसती 66, 67, 68, 70 हा काळ लक्षात घ्या तुम्ही, तुमच्यापैकी कोणीही तेव्हा नव्हते. म्हणजे सगळे तरुण इथे आहे ते फार चांगलं आहे. तेव्हा पोर्ट ट्रस्टपासून, रिझर्व्ह बँकेपासून, एअर इंडियापासून ज्या काय सेंट्रल ऑथॉरिटीज होत्या तिथे मराठी माणसाला स्थानच नव्हतं ना. शिवसेनेचा जन्मच त्यातनं झाला ना. त्या नोकऱ्या जी बाळासाहेबांनी जो धाक आणि दरब निर्माण केली होती, म्हणजे एअर इंडियाच्या बिल्डिंगमध्ये मोर्चा नेऊन एअर इंडियाच्या चीफ जनरल मॅनेजरच्या कानाखालीच आवाज काढला त्यांनी. म्हणजे हां मारलं होतं त्याच्यासमोर मीटिंग सुरू असतानाच त्याच्या कानाखाली दिली. ही म्हणजे घडलेली गोष्ट आहे सगळं, त्याला साक्षी पुरावे सगळं काही आहे. म्हणजे हां तो जो धाक जरा निर्माण झाली ना, त्यामुळे मराठी माणूस जो ताठ कण्याने उभा राहू शकला. आपल्याला त्यांचे मार्ग भले पसंत नसतील, पण काँग्रेसवाले तेव्हा काँग्रेस कोणाच्या हातात होती? आपल्याला मुरली देवरा म्हणजे मिलिंद देवराचे वडील, त्यांच्या काळापासून काँग्रेस साधारणपणे माहिती आहे. त्याच्या आधी ती रजनी पटेलांच्या हातात होती, त्याच्या आधी ती सका पाटलांच्या हातात होती. आणि सका पाटलांचं तर वाक्य म्हणजे अगदी जगप्रसिद्ध वाक्य आहे ना की आवश्चंद्र दिवाकरो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. म्हणजे हे सगळे मुंबईचे, महाराष्ट्राचे. सका पाटील कोकणातले चांगले खानदानी मराठी माणूस तो, पण तो त्या गुजराती लॉबीबरोबर, मोरारजी देसाईंबरोबर गेलेला माणूस होता. त्यामुळे आज मी सांगतो की ते जर शिवसेना नसती ना तर कदाचित आज मुंबई तक हे चॅनेल नसतं.